महापुरुष महिलांना माझं निवार अभिवादन। तसेच आज जे खरं तर काल झालेल्या जागतिक महिला दिनी इथे उपस्थित सर्व महिलांना मी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। तसेच महिलांच्या पाठी खंबीरपणे उभे राहणारे पुरुष त्यांना सुद्धा माझा मानाचा मुजरा। सांगायचं म्हटलं तर असं की एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगू इच्छिते। जर महिला दिवस साजरा करायचा, आज 21व्या शतकात जर महिला दिवस साजरा करायचा म्हटलं तर हे कुठेतरी आपण अपयशी ठरतोय, कारण आजपर्यंत घरातल्या प्रत्येक महिला ह्या बाहेर आल्या नाहीत, पाहिजे तेवढ्या त्यांचा प्रोग्रेस झालेला नाही। आणि आमचा एक रमाईचे लेकी म्हणून समूह आहे, ज्याची संयोजिका म्हणजे आई आहे ज्योती अनिल डोंगरदिवे। त्यांची अशी संकल्पना आली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत जे खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई यांचा त्याग समर्पण समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे। कोण आहेत यांची ओळख पटवून देण्यासाठी त्यांची जयंती, त्यांचा अवेअरनेस हा थाटामाटात साजरा झाला पाहिजे। आणि गेल्या 5 वर्षापासून आम्ही अविरतपणे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी जयंती झाली नाही, अशी जयंती पहिल्याच वेळेस बुलढाण्यामध्ये साजरी केली। आणि तिथपासून समोर हा रमाईची जयंती ही अशी थाटामाटात साजरी करण्यात आली। तसेच एक माझी मम्मी म्हणायचं म्हटलं तर सैनिकाची पत्नी, तिला त्याग समर्पण काय असतो हे तिने जवळून बघितलं होतं आणि त्याची जाणीव ठेवून त्यागमूर्ती माता रमाईंना कुठेतरी एक आदरांजली व्यक्त करण्यासाठी तिने संकल्पना उभी केली। तसेच दिव्या फाउंडेशनचा आज मला एवढं माहिती नव्हतं, बट आज मी जेव्हा गायत्री ताईंचं स्पीच ऐकलं त्यानंतर सूत्रसंचालन करताना मॅडमनी सुद्धा खूप छान असं डिस्क्रिप्शन दिलं दिव्या फाउंडेशनच्या कार्याचं। आणि खरं मन असं भरून आलं की कोणीतरी समाजाचं आपण काहीतरी लागतो, समाजाचं देणं आपण कुठेतरी लागतो आणि याची कोणीतरी जाणीव ठेवून समाजासाठी काम करते। चांगल्या लोकांसाठी तर कोणी लोकांसाठी काम करणारे आपले हे सुरेश दादा, तसेच अशोक दादा, तसेच ज्योतिताई यांच्या कार्याला माझा सलाम। आणि आमच्या आर्मीवाल्यांचा म्हणजे यशस्सिद्धी सैनिक संघ आहे, हा स्टेट लेवलचा राज्यस्तरीय सैनिक संघ आहे, त्यांच्याकडनं तसेच रमाईच्या लेकी या समूहातर्फे दादांना व ताईंना आश्वती देते की तुम्हाला ज्या वेळेस आमची मदत भासली त्यावेळेस आम्हाला हाक द्या, आम्ही तुमच्यासाठी नक्कीच उभे राहू। आणि इथेच थांबते। धन्यवाद।